285 कोटी निधीमधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमार्फत गेल्या 2 वर्षात 36,000 रुग्णांना मदत करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली। नमस्कार। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाच्या द्वारे गेल्या 2 वर्षांमध्ये दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल 36,000 रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळाले। यामध्ये जवळपास 285 कोटी रुपयांपेक्षा अधिकचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं मला एक विनम्र आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष योजना ही पूर्णतः निशुल्क योजना आहे। त्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थेट अर्ज करावा। कुठलाही खाजगी संस्था व्यक्ती किंवा मध्यस्थांच्या द्वारे अर्ज करू नये आहे। या योजनेचं ब्रीद वाक्य आता आपण केलेलं आहे, ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही खासदार आमदारांची किंवा नगरसेवकांची कोणाच्याही शिफारसीची गरज देखील नाही आहे। आपण थेट अर्ज करून हे अर्थसहाय्य मिळू शकता। यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे 8650 567 567। या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मोबाईलवरच तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल। योग्य आणि विहित नमुन्यामध्ये जर आपण अर्ज दाखल केला तर शासकीय आठवड्याच्या एका आठवड्यामध्ये हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या खात्यावर हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि संपूर्णतः पारदर्शक प्रक्रिया योजनेमध्ये राबवण्यात येते। आणि सर्वात महत्त्वाचं, या योजनेमध्ये एखादं रुग्णालय नव्यानं अंगीकृत करण्यासाठीची प्रक्रिया देखील हे संपूर्णतः निशुल्क आहे। तर या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं मी करत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील 865 जी गावं आहेत, जी महाराष्ट्राची आहेत, मराठी भाषिक गावं आहेत, या सर्व मराठी भाषिक नागरिकांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेता येऊ शकतो। 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण या 865 गावातील कुठलाही नागरिक निसंकोचपणे या योजनेच्यासाठी अर्ज करू शकतो आणि आपल्या भागातील जो कोणी गरजू रुग्ण आहे, दुर्धर आजाराने ग्रस्त, त्याला ही योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो।